नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो बघूया. शक्तिपीठ महामार्ग भूसंपादन प्रशासकीय मान्यता. सांगलीसह 12 जिल्ह्यांचा समावेश. कोल्हापूरसाठी आरेखनात पर्याय देणार. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य सरकारने वर्धा ते सिंधुदुर्ग महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग तयार करण्याच्या दृष्टी भूसंपादनास पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूसंपादनास प्रशासकीय मान्यता दिली असून कोल्हापूर जिल्ह्यातून या मार्गाला होत असलेला विरोध पाहता शिरोळ, करवील, हातकंगणे, कागर, भुदरगड, आजरा तालुक्यातील महामार्गाच्या आखणीबाबत उपलब्ध आलेले व संभाव्य पर्याय सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पवनार ते पाथर्डी सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातील 39 गावे व 370 गावातून जात आहे. महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांच्यासह 18 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सदर महामार्ग सद्यस्थितीतील 18 तासांचा प्रवास साधारण 8 तासावर येणे अपेक्षित आहे. विरोधामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकंगले, कागर, भुदरगड, आजरा तालुक्यातील भूसंपादनाची रद्द करण्यात आली होती. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील शिरोळ महामार्ग आखणीचे सर्व उपलब्ध व सभ्य व पर्याय राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तपासून त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 20,787 कोटी रकमेस मंजुरी. राज्य सरकारने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार 802 किमीचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता दिली आहे. त्यात सध्याच्या आखणीपैकी पवनार ते सांगली या आखणीस मान्यता देण्यात आली आहे. तूर्त कोल्हापूर जिल्ह्यातील आखणीस मान्यता दिली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाच्या पर्यायाबाबत जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आखणीचा पर्याय अंतिम करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. अधिकार प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी 12,000 कोटी व सभ्य व व्याजापोटी 8,787 कोटी अशा एकूण 20,787 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन शक्तिपीठच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.